पर्यटन नगरी म्हणून देशभर प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यात सध्या पर्यटकांची फसवणूक करणारा ऑनलाईन विला बुकिंग स्कॅम उघडकीस आला आहे. थंड हवेच्या ठिकाणाचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक लोणावळ्यात दाखल होतात. मात्र आता याच पर्यटकांना लक्ष्य करत सोशल मीडियावर आकर्षक विला आणि बंगल्यांचे फोटो टाकून ऑनलाईन भामटे सक्रिय झाले आहे. बुकिंगच्या नावाखाली 20 ते 25 हजार रुपयांपर्यंत आगाऊ रक्कम घेतली जाते आणि एवढंच नाही तर विश्वास बसवून संबंधित ठिकाणाचे लाईव्ह लोकेशन पाठवले जाते. मात्र प्रत्यक्षात पर्यटक लोणावळ्यात पोहोचल्यावर त्या ठिकाणी कोणताही विला किंवा बंगला अस्तित्वात नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय आणि या वाढत्या फसवणुकीमुळे पर्यटक आर्थिक फटका सहन करत आहेत. दुसरीकडे स्थानिक व्यावसायिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाले. या स्कॅममुळे लोणावळ्याच्या पर्यटन व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता आणि भीती व्यक्त केली जाते आहे. तर स्थानिक व्यावसायिकांच्या मते हे स्कॅम लोणावळ्यातील नसून बाहेरील भामट्यांकडून रचले जात आहे. त्यामुळे पर्यटकांनी ऑनलाईन बुकिंग करताना अधिकृत वेबसाईटचाच वापर करावा, सतर्क राहावे असे आवाहन करण्यात येते आहे. पर्यटक म्हणून मी तुम्हाला एक असं सांगणार की जे सोशल मीडियावरती तुम्हाला जे बुकिंग वगैरे घेते विला वगैरेची, तिकडून प्लीज तिकडे काय हे नको करा. तुम्ही पैसे नको द्या, बुकिंग नको करा. हे 100% फ्रॉड असते. तुम्हाला अगर बुकिंग करायची असले तर कुठल्याही एक लिगल वेबसाईटवरून करा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे प्रॉब्लेम नाही होणार. बाकी हे तुम्ही कुठल्याही असा नंबरवरती करणार तर तुम्हाला फ्रॉड 100% होणार. आणि माझ्याबरोबर हे फ्रॉड झालेलं आहे. म्हणून तुम्हाला विनंती करतो मी की कधी बी असं ऑनलाईन बुकिंग नको करा आणि पैसे नको द्या. ह्याच्यामध्ये कसं आहे, आपल्या लोणावळ्याचं नाव खराब होते. आणि हे आपले लोणावळ्याचे लोक नाही करत, ते सर्व ऑनलाईनच करते. ते बाहेरचे लोक असते. म्हणून हे नको करा. हे मी मुंबईवरून आलो आहे, रेग्युलर येतो मी. खरं सांगितलं तर हे जे ऑनलाईन म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून जे बुकिंग होतात, ऑनलाईन बुकिंग होतात, त्याच्यात बरेच जे पर्यटक लोणावळ्यात येतात त्यांची फसवणूक झालेली आहे. तर माझं इथे खरं म्हणजे त्या बुकिंगमध्ये स्थानिक जे बंगलोवाले किंवा जे हॉटेल व्यावसायिक आहे त्याच्यात काही संबंध नाही. पण ऑनलाईन जी लोक बुकिंग करतात त्याच्या जे पर्यटक आहेत त्यांनी त्याची खात्री करून घ्यावे. त्यांचं ऑफिशियल वेबसाईट असेल किंवा ऑफिशियल काय ऑफिस वगैरे असेल, खात्रीशीर असेल, त्यांच्याकडूनच ती बुकिंग करावी. अन्यथा काय होतं, बंगलोची बुकिंग ते करतात पण इथे आल्यावर त्यांना म्हणजे ते काय तो बंगलो पण नसतो, म्हणजे इथून काहीच त्यांना भेटत नाही, त्यांचे पैसे बुडत असतात. आणि हे चिटिंगमध्ये जे आहेत, चिटिंग करतात ऑनलाईन, सायबर गुन्हा जे करतात, हे जवळजवळ 50% ॲडव्हान्स रक्कम घेतात आणि रक्कम घेतल्यानंतर कुठेच त्यांचा स्थानपत्ता लागत नाही. आणि हे असं इथे म्हणजे लोणावळ्यात हा ऑनलाईन चिटिंगचा बरेच प्रकार चालू आहे. तर पर्यटकांना एवढंच विनंती करेल तर त्यांनी इथे येताना बुकिंग करताना सतर्क राहावं आणि असं काय घडलं तर त्याच्यावर सायबर गुन्हा दाखल करावा.